नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्म मराठी प्रेझेंट्स ग्रेट मराठी फिल्म्स या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण मराठीतले नावाजलेले क्रिटिकली ॲक्लेम्ड मस्ट वॉच मराठी चित्रपटांबद्दल बोलणार आहोत. तर सुरू करूयात या भागाला. तर तुम्ही आधीचे एपिसोड बघितले नसतील तर ते नक्की बघा. आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलूया सातच्या आत घरात या चित्रपटाबद्दल. सातच्या आत घरात हा चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत निशिकांत कामत, कार्तिका राणे, मकरंद अनासपुरे, विभावरी देशपांडे, मानव कौल, नीना कुलकर्णी. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत संजय सुरकर. यांनी चौकट राजा या चित्रपटाचे सुद्धा दिग्दर्शन केले होते. तर बोलूया कथेबद्दल. ही एक कॉलेजच्या मित्रांची गोष्ट आहे. असं कॉलेज जिथे श्रीमंत घरातून मुलं शिकायला आलेली आहेत, त्यात अन्य राज्यातून सुद्धा मुलं शिकायला आली आहेत. ही सगळी मुलं मॉडर्न वातावरणात वाढलेली आहेत. त्यामुळे मध्यरात्री पार्टीला जाणे, दारू सिगरेट पिणे, मध्यरात्री घरी येणे हे सगळं खूप सामान्य गोष्टी त्यांच्यासाठी आहेत. तर त्याच मित्रांच्या ग्रुपमधील एका मुलीवर एका रात्री बलात्कार होतो आणि तिथूनच पूर्ण ग्रुपचं चित्र पालटून जातं. त्या मुलीचे काय हाल होतात, तिचा जो प्रियकर आहे त्याची काय परिस्थिती होते, ग्रुपमधील अन्य मित्रमंडळी यांच्या जीवनावर त्या घटनेमुळे काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. तर हा चित्रपट कॉलेजमधील मॉडर्न लाईफस्टाईल दाखवतो आणि अशी लाईफस्टाईल त्या मुलांचे विचार दाखवणारा हा मराठीतला पहिल्या प्रयत्नांपैकी एक चित्रपट असेल, म्हणून याचा उल्लेख आपण केला पाहिजे. हा चित्रपट म्हणजे काय नैतिक आणि काय नैतिक नाही हे दर्शवणारा आहे. मजा मस्तीमध्ये कशी मस्करीची कुस्करी होते, आयुष्याची वाट लागते हे दाखवणारा हा चित्रपट आहे. तरी सुद्धा पूर्ण पिढीला हा चित्रपट दोषी ठरवत नाही. अजून एक म्हणजे श्रीमंत ग्रुपमध्ये एका मध्यमवर्गीय मुलीची कशी घुसमट होते हे सुद्धा हा चित्रपट अचूकरित्या टिपतो. आता आपण जे जेनझी आणि त्यांच्या लाईफस्टाईलवरून बोलतो किंवा बघतो, तर तेव्हा 2004 मध्ये ह्या चित्रपटातून हे सगळं दाखवण्यात आलं होतं, हे विशेष. तसं टेक्निकली बोलायचं तर हा चित्रपट परिपूर्ण नाही आहे. एडिटिंग, गाणी, BGM, काही वेळा अभिनय सुद्धा खूप कमजोर वाटतो. दिग्दर्शन सुद्धा एकदम साधं आहे. लिनियर पद्धतीने कथा पुढे जाते, त्यात काही नाविन्य नाही आहे. मध्येच कोणतेही संदर्भ नसलेले सीन्स येतात. मध्ये मध्ये चित्रपट आपल्याला संदेश देण्याचा प्रयत्न करतोय असं वाटतं. तर ह्या त्रुटी असल्या तरीही हा चित्रपट त्या विषयासाठी ज्यावेळी आला होता त्यासाठी खास ठरतो. तर हा चित्रपट तुम्ही एकदा नक्की पाहू शकता. सातच्या आत घरात हा चित्रपट Amazon प्राईमवर उपलब्ध आहे. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलचे अन्य व्हिडिओज नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्यू.